गुड आफ्टरनून. मी अमल. सगळ्यात पहिले थँक्यू, तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन केले आणि होपफुली तुम्हाला तुमच्या कामाची उपयोगाची माहिती रोज मिळत असेल. गुरुवारी एक प्रश्न मी पोस्ट केला होता की जर तुमचा दिवस चांगला जात नसेल तर तुम्ही काय करता? सुट्टी घेता का झगडत राहता का याबद्दल अजून फारसा विचार केलेला नाही तुम्ही? त्याविषयी आज आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस आपल्यासाठी खूप चांगले जात असतात, काही दिवस ॲव्हरेज असतात, काही दिवस खूप खराब जात असतात. आणि जसे दिवस जात असतात त्याचा इफेक्ट आपल्या थॉट प्रोसेसवर कळत नकळत होत असतो. सो आता हा माझ्याबद्दल माझा स्वतःचा अनुभव राहिलेला आहे आणि बऱ्याच लोकांशी माझं बोलणं होतं तर त्यांचाही साधारणपणे असाच अनुभव राहिलेला आहे. आता आपण इथे सध्या शेअर मार्केट मधल्या ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट संदर्भात बोलतोय. पण शेवटी दिवस हा सगळीकडे सारखाच असणार आहे, कारण जसं मी नेहमी म्हणतो की ट्रेडर हा त्याच्या बाकीच्या आयुष्यात वेगळा आहे आणि ट्रेडिंग डेस्कवर वेगळा आहे असं होत नाही. जो माणूस चहा पितो आहे, जो जेवतो आहे, जो ऑफिसमध्ये काम करतो आहे, जो त्याच्या बिझनेसच्या ठिकाणी निर्णय घेतो आहे, तोच व्यक्ती आहे जो नंतर ट्रेडिंग पण करतोय. सो ते वेगवेगळे लोक नाही आहेत, त्याच्यामुळे दिवस सगळ्यांचा सारखाच चाललेला आहे. आता कधीतरी खूप चांगला दिवस जात असतो, सकाळी सकाळी तुम्हाला खूप छान बातमी ऐकू आली आणि मग त्या दिवशी तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटत राहतं, सतत एकदम एनर्जेटिक वाटत राहतं, एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा त्या दिवशी तुम्हाला आपोआप मिळते. कधी कधी दिवस चांगला जात नसतो तर मग त्या दिवशी खूप असं मरगळलेलं वाटतं किंवा खूप असं काहीच करू नये असं वाटतं किंवा असं वाटतं की आज अवॉइड करता आली तर अवॉइड करूया बरीचशी कामं असं वाटतं. आणि मग त्यावेळेला काय होतं, रिअल लाईफमध्ये ॲडजस्टमेंट फॅक्टर्स आहेत. म्हणजे समजा माझं डोकं दुखतंय आणि मी समजा एखाद्याशी बोलतोय आणि बोलताना मी त्याला म्हटलं सॉरी आज जरा थोडंसं डोकं दुखतंय, सो त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे झालं बोलणं तर थोडंसं सांभाळून घ्या. तर मी म्हणतो ठीक आहे, हरकत नाही, चला डोकं दुखतंय तुमचं, काय हरकत नाही, चला काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. मी एखाद्या ठिकाणी जायचं आहे मला आणि समजा पाऊस पडला, गेले काही दिवस आपण बघतोय खूप पाऊस पडतोय आणि मला जायला उशीर झाला, तर मग मी जिथं जाणार आहे त्या व्यक्तीला फोन करून सांगू शकतो की बाबा रे उशीर होतोय, पाऊस आहे, सो थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आणि शक्यता ही आहे की ती व्यक्ती ॲडजस्ट करून घेईल थोडंसं. हे रिअल लाईफमध्ये आपण बघतो, ज्याला ॲडजस्टमेंट फॅक्टर म्हणतात, है ना. हा ॲडजस्टमेंट फॅक्टर अनफॉर्च्युनेटली मार्केटमध्ये नाही आहे, कारण मार्केट हे इम्पॅसिव्ह आहे. म्हणजे बऱ्याच वेळा म्हणताना असं म्हणतात की मार्केटला तुमच्याशी काही घेणं देणं नाही आहे, पण मार्केटला म्हणजे मार्केट त्याच्या पद्धतीने चालू आहे आणि आपण, मी असेल, तुम्ही असाल, हा फक्त आपण त्याचा एक भाग आहोत. आपल्यामुळे मार्केट बनत नाही आहे. तर मग मार्केट चालू आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, रेंज बाउंड आहे, जे काय आहे ते चालू आहे. आपण आहोत की नाही, आपण ट्रेडिंग करतो आहे की नाही, ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आणि त्याचा इफेक्ट त्याच्यावर काही फारसा पडत नाही आहे. याचा इफेक्ट कशावर पडतोय तर आपल्या निर्णय घेण्यावर पडतोय. म्हणजे ज्या दिवशी माझा दिवस चांगला चाललेला असेल तेव्हा मला सगळे चार्ट चांगले दिसतात, उत्तम पद्धतीने ॲनालिसिस करता येतं, कंपनीबद्दलच्या ज्या न्यूज आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने मला समजून घेता येतात. पण ज्या दिवशी माझा मूड खराब असेल किंवा ज्या दिवशी मला काही होत असेल किंवा काहीतरी घडलं असेल जे घडायला नको, अनवॉन्टेड, तर मग त्या दिवशी मला ते चार्ट जे समोर दिसतो आहे की त्यातला डबल बॉटम दिसतो पण कळत नाही आणि वळत पण नाही. सो मला लक्षातच येत नाही की त्या दिवशी नेमके निर्णय कसे घ्यायचे. कंपनीबद्दल एखादी न्यूज आली तर ती न्यूज पण मला बराच वेळ विचार करत राहतो, अरे हे काय आहे, कसं आहे. आणि मग असं जेव्हा होत असतं तेव्हा त्यावेळेस जनरली मार्केटमध्ये निर्णय घेणं अवॉइड करणं आवश्यक आहे, कारण अशाच वेळेला चुकीचे निर्णय घेतले जातात, चुकीचे ट्रेड्स घेतले जातात, लवकर किंवा गरज नसताना प्रॉफिट बुक केलं जातं
आणि मग चुकीच्या ट्रेड्समुळे लॉस होतो आणि सगळे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस आपण कलेक्ट करत राहतो. आणि मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना हे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस अवॉइड करणं आवश्यक आहे. कारण मार्केट ही खूप आयसोलेटेड ॲक्टिव्हिटी आहे. खूप कमी ट्रेडर्स असे आहेत की जे स्वतःचे ट्रेड्स दुसऱ्याबरोबर फ्रीली शेअर करू शकतात. सो मग त्याच्यामुळे काय होतं, जर हे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस आले किंवा लॉस झाला, मला ट्रेडिंग माझं चांगलं झालं नाही आणि असे दिवस सतत यायला लागले, तर मग आपल्याला आपल्या जी ट्रेडिंग करण्याची जी आपली कपॅसिटी आहे, ॲबिलिटी आहे, आपली जी ट्रेडिंग स्किल्स आहेत, इन्व्हेस्टमेंट कंपनी निवडण्याचे जे आपल्या स्किल्स आपण डेव्हलप करतो आहे सतत, त्याच्यावर प्रश्नचिन्ह आपल्याच मनामध्ये यायला लागतं. आणि ह्याच्या इतकं घातक काहीच नाही. कारण ट्रेडिंग हे इट इज बेस्ड ऑन सेल्फ डिसिजन्स. आणि मग जर मला माझ्या स्वतःच्या डिसिजन्सवर कॉन्फिडन्स नसेल किंवा तो कॉन्फिडन्स कमी जास्त होत असेल, फ्लक्च्युएट होत असेल, तर मला खराब दिवसातून सावरता येणं खूप अवघड जातं. कारण मी पुन्हा माझी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी खूप लोकांबरोबर शेअर करत नाही. आणि दॅट इज अ फॅक्ट. खूप कमी लोक आहेत की जे खूप उघडपणे त्यांची ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी कोणाबरोबर शेअर करू शकतात. आणि दॅट इज नॉट अ व्हेरी कॉमन थिंग. म्हणून करायचं काय, ज्यावेळेस दिवस खराब चाललेला असेल, आणि आपण इथं लहान मुलांच्या दिवसाबद्दल बोलत नाही आहे की आज मला शाळेत जावंसंच वाटत नाही आहे किंवा आज मला अभ्यासच करावासा वाटत नाही आहे, अशा मूड्सबद्दल आपण बोलत नाही आहे. आपण जेन्युइन कारणं असतात आणि जे आपण आयुष्य जगतो आहे, सो ही जेन्युइन कारणं कधी कधी येतात. आपण ह्या जेन्युइन कारणांबद्दल बोलतो आहे. जिथं खराब गोष्टी काही घडलेल्या असतील तुमच्यासोबत, तुमच्या आयुष्यात, आजारी असाल तुम्ही, तर त्या दिवशी मार्केटमध्ये निर्णय घेणं अवॉइड करा. फार नुकसान होणार नाही. फार तर काय होईल, एखादा शेअर 5-10% वाढेल जो तुम्ही घेणार नाही. एखादा शेअर जो तुमच्याकडे आहे जो 5-10% खाली येईल, तुम्ही विकणार नाही. पण त्या एका दिवसाने फार काही फरक पडणार नाही. कारण एका दिवसात कंपनी चांगल्याची वाईट पण होत नाही आणि वाईटची चांगली पण होत नाही. सो संधी तुम्हाला नंतर पण मिळतील. उद्या मिळतील, परवा मिळतील, पुढच्या आठवड्यात मिळतील. ओव्हर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम तुम्हाला नक्कीच हा अनुभव येईल की खराब दिवशी किंवा ज्या दिवशी तुमचा निर्णय क्षमता चांगली नाही आहे, कळत नाही आहे, क्लिअरिटी ऑफ थॉट नाही आहे, अशा दिवशी निर्णय अवॉइड केल्याने तुमचं ट्रेडिंग जे आहे किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट करण्याची जी कपॅसिटी आहे किंवा जी स्किल आहे ती अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला वापरता येईल, डेव्हलप करता येईल, त्याचा उपयोग करता येईल. आय होप